चला केक कटिंग करून झाला, केक खाल्ला, जेवण केलं आणि थोड्या वेळाने आम्ही आता आमची पार्टी जमदार सुरू म्हणजे बड्डे पार्टी सुरू झाली आहे आणि आम्ही याच्या तुफान नाचतो आम्ही बेधुंद होऊन, कारण की रोज रोज तेच आहे जीवनशैली आपली, रोज उठायचंच आहे, सगळं कामं करायचीच आहे. पण हे कधीतरी असे जे बोलतात ना मेमोरेबल गोष्ट घडतात ना आपल्या लाईफमध्ये, काही असेच आपल्याला काही सेलिब्रेशन करतात ना, तेव्हा खरंच एकदम बोलताना झोकून टाका यार, कारण की असे क्षण आपण रोज रोज एन्जॉय नाही करत, बरोबर ना. आपण रोज आपली लाईफ जगतो, थोडंफार करतो आपण, मी तर करते बाबा डान्स थोडाफार तरी, दिवसातून एकदा तरी माझं अंग हलवतेच. तर त्याच्यानंतर मग सगळं झालं, सगळे गेले, शांतता झाली आणि इथे आम्ही मस्त गप्पा मारायला बसलो. आता आम्ही प्लॅनिंग करतो आहे की कुठे आता ट्रिपला जाऊया आपण मंथच्या एंडिंगपर्यंत. आणि असं आम्ही खूप गप्पा मारत होतो, किती 12 वाजले मला घरी जायला, तरी मला काय भान राहिलं नाही. आणि मग आम्ही निघालो, मम्मी मला सोडायला आली आणि मग तिने मला माझ्या बिल्डिंगपर्यंत सोडलं आणि एवढे घामाघूम आम्ही सगळं झालं होतं. पण मजा आली, खरं खूप मजा आली. आय होप तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ बघून खूप मजा आली असेल, तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि बड्डे कसं झाला हे पण नक्की कमेंट करून सांगा. आणि थँक्स टू ऑल मेंबर ज्यांनी आमच्या बड्डेमध्ये, मम्मीच्या बड्डेमध्ये, सेलिब्रेशनमध्ये सगळ्यांना पार्टिसिपेट झाले. असं बऱ्याच लोकांना बोलवायचं होतं, पण ते अचानक सगळ्या घडणाऱ्या गोष्टी बघा अशा असतात. हे सगळं अचानक ठरलं नव्हतं, काही नव्हतं आणि मला तर काहीच माहिती नव्हतं, मम्मीने काहीच सांगितलं.